निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली, बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, बहिणी साहेब आपण आज म्हणा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायची तसे शेवटच्या सभेलाच आपण या. सर्व राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लबाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. आज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांच्या जो संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यातूनही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर एका लोकप्रिय नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखरतेने पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे वहिनींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं. या भावनेतून या सर्व राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ज्या वेळेला निवडणूक लढवत असतात त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती त्या ठिकाणी. कदाचित जर का निवडणूक लादलीच गेली, लादली हा शब्द वापरतो, लादली गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे. जसं 91 दादा लोकसभेला निवडून आले, 91च्या अखेरीसच विधानसभेला आले, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 सलग 8 निवडणुका दादा बारामती विधानसभातून निवडून आले. पण या सगळ्या निवडणुका लढत असताना नेहमी सत्तेवरती असं नव्हती असं नाही. 95ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्याला राज्यामध्ये सत्ताच झाला. 99ची निवडणूक झाली तर दादांच्यासाठी एक वेगळं आव्हान त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं. पण त्यांचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्र जसा अमावस्येच्या नंतर फुलं जातो आणि पौर्णिमेमध्ये रूपांतर होतं तसं दादांच्या मतांचं रूपांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने त्या ठिकाणी गेलं. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये पादांकरा करत समग्र महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यासाठी बारामतीला यायचे आणि उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली, बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, बहिणी साहेब आपण आज म्हणा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायची तसे शेवटच्या सभेलाच आपण या. खऱ्या अर्थाने बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल, अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी बहिणी साहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितक्या विक्रमी मतांनी दोन विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मताधिकारी बहिणी निवडून आल्याच पाहिजे. ही साथ भावनिक साथ दादांचा सहकार्य मी आपल्याला ज्या निमित्ताने करू शकतो.